तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत मार्कंडेय किल्ला. हे तेच स्थान आहे जिथे पवित्र हिंदू ऋषी मार्कंडेय या किल्ल्यावर राहत होते. या किल्ल्याचा इतिहास अजूनही खूप कमी लोकांना माहीत नाही. म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्कंडेय किल्ल्याबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आम्ही सकाळी 2 वाजता आमच्या जर्नीची अशी सुरुवात केली. तर आता आहे ना, मी इकडे चारोटी नाक्याला पोचलेलं आहे आणि तेच विपुलची वाट बघतो आहे. विपुल ॲक्च्युली माझा मित्र आहे, ऑफिस फ्रेंड आहे. आज आहे ना माझ्यासोबत तोच येणार आहे. आम्ही दोघं जाणार आहेत. म्हणजे आता ना जवळपास 200 किलोमीटरचा रस्ता आहे इकडून. तर आता बघतो, त्याची वाट बघतो, कारण की बोईसरवरून येतो आहे आणि मी डहाणूवरून निघालेला. असंच वाट बघत तेवढ्यात विपुल देखील आला. फायनली अर्धा तासाच्या वेटनंतर हा आलेला आहे. हा आहे माझा मित्र विपुल. सो आपल्यासोबत आजच्या ट्रेकमध्ये ना हाच असणार आहे. आता आहे ना, आम्ही टाईम वेस्ट न करता ना आपल्या जर्नीला स्टार्ट करतो, कारण की खूप उशीर झालेला आहे. कारण आम्हाला आहे ना खूप पहाटे ॲक्च्युली म्हणजे तिकडून ट्रेक चालू करायचा होता. बट आता बघूया, नाशिकला आम्ही आहे ना असं म्हणजे टार्गेट करतो की 7 वाजेपर्यंत पोहोचू, म्हणजे तिकडे चहा नाश्ता वगैरे करूया. मग आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया जिकडे आपण चहा नाश्त्यासाठी थांबतो. तर असाच वेळ घालवत आम्ही निघालो नाशिकच्या दिशेने. लॉंग राईड असल्यामुळे आम्ही मध्ये मध्ये हॉल्ट घेत होतो. पहिला हॉल्ट घेतला तो म्हणजे जव्हारमध्ये. इथे थांबल्यावर आम्ही जे बघितलं ते बघूनच आम्ही शॉक झालो. रात्रीच्या वेळेस चांदण्या दिसणं हे खूपच नॉर्मल असते, पण आम्हाला दिसलं ते म्हणजे मिल्की वे, म्हणजेच आकाशगंगा. हे सहजासहजी प्रत्येक ठिकाणावरून नाही दिसत. असंच व्ह्यू एन्जॉय करत सूर्य देखील वर आला आणि आम्ही आमची राईड चालूच ठेवली. आणि जवळपास 4 तासानंतर आम्ही येऊन पोचले नाशिकमध्ये. तर फायनली जवळपास 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही नाशिकमध्ये पोचलो. आणि नाशिकमध्ये आहे ना आम्हाला कुठं हॉटेल भेटत नव्हतं चहा नाश्त्यासाठी. मी चहा तर पिणार नाही, बट भूक लागली ना, तर त्यामुळे आम्ही नाश्ता करण्यासाठी आणि भरपूर ठिकाणी शोधले. आम्हाला कुठेच काय नाश्त्यासाठी भेटलं नाही. आणि आता आम्ही शोधत चाललेलो, तर आम्हाला एक काय ना ते दुकान भेटलं. हो, आता आपण इकडे नाश्ता करूया. विपुल, पाय खूप दुखायला लागत, कारण की एवढी लाँग जर्नी आहे ना कधी आयुष्यात केलेली नाही आहे ना. ती फर्स्ट टाइम एवढं लांब आला असेल बाईकवरती. क्या क्या आहे नाश्ता आहे? हे विचारल्यावर त्या दादांनी माझ्या हातामध्ये तो मेन्यू कार्डच दिला आणि त्यातून काय ऑर्डर करावं हे आम्हाला काही सुचत नव्हतं. अरे मी असं इडली दालवडा वगैरे खाल्लेलं आहे, पण कधी आयुष्यात मला तिकडून मेन्यू नाही भेटला आहे. किती आहे बघा ना ते. तर मी आणि विपुल आहे ना नाश्ता करायला बसल्यात आणि आम्ही आहे ना मसाला डोसा मागवलेला आहे. हे बघा, खूपच मोठा आहे मसाला डोसा. आता नाश्ता करूया डायरेक्ट आहे ना आपण मार्कंडेय फोर्टच्या आहे ना खाली पायथ्याशीच भेटूया, कारण की किती आम्हाला ट्रॅव्हल करायला माहीत नाही. अजून 60 किलोमीटर लागतं आहे, 60 किलोमीटर. तर मध्ये कुठे आम्ही आता स्टॉपेज घेणार नाही, आम्ही टाईम वेस्ट करणार नाही. तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि इथला आम्ही डोसा ट्राय केला, मसाला डोसा. तुम्ही पण ट्राय करू शकता. एवढं भारी लागलं ना, आयुष्यभर सांगतो. नाश्ता करायसाठी बेस्ट लोकेशन आहे. हे जवळपास आहे ना नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये जसं एंटर झालं ना, तर हा एक दुकान आहे. तुम्हाला गुगल मॅप्सवरती पण भेटेल. इकडचा तुम्ही मसाला डोसा नक्कीच ट्राय करा. आता आपण निघूया टाईम वेस्ट न करता, कारण की खूपच उशीर झालेला आहे. तर आपण आता डायरेक्ट मार्कंडेय पर्वत आहे ना, मार्कंडेय फोर्ट आहे, त्याचे डायरेक्ट पायथ्याशी पोहोचूया. अशाच एनर्जीसोबत आम्ही निघालो वणीच्या दिशेने. मार्कंडेय किल्ला हे जागृत देवस्थान सप्तशृंगी गडाच्या अगदी बाजूलाच लागून आहे. इथला पूर्ण परिसर डोंगर रांगांनी भरलेला आहे. इथे येण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बाबापूर खिंडीत यावं लागते, जे आपल्याला मार्कंडेय किल्ल्याच्या पायथ्याशी पोचवते. तर फायनली आम्ही आमची बाईक पार्क केल्या सावलीमध्ये आणि आपल्याला आता इकडे वरती यायचं आहे. आणि 10:30 वाजले, तर खूप ऊन लागायला लागला. आता आम्ही ट्राय करतो जास्तीत जास्त लवकर फिरण्याचा. बघा, आपल्याला इकडे वरती यायचं आहे. हा अर्धा वाटर कवर झाला ना की आपल्याला असं गोल प्रदक्षिणा मारून मग टॉपवरती यायचं आहे. बघूया किती टाईम लागते. चल. आणि इकडून आपल्या पायऱ्या चालू होतात.
आजी आपलं आता चढायला किती टाईम लागते वरती? तुमची चालायला आहे, तुम्ही 1 तासात निघून जायच्या वरती इथं. 1 तासामध्ये? म्हणजे कुठे इकडे अर्ध्यावरती की एकदम टॉप उंचावरती? हे उंचीवर निघून जायचं तुम्ही. अच्छा इकडे. आणि ती वरपर्यंत पायऱ्या आहेत? सपाटे आहे. नाही म्हणजे वरपर्यंत पायऱ्या आहेत का? पायऱ्या नाही आहेत, फक्त पायऱ्या इथपर्यंत आहे. असं. तिला जिना आहे तो वरती. बरं बरं. आणि तुम्हाला काय वाटते ते वरचा जो डोंगरी भाग आहे त्याला प्रदक्षिणा मारायला लागते का? नाही असं काय ना. मी एकदा वरती देव आहे तो वरती, तो वरती. झाड दिसतं तिथं वरती देव आहे असं. ऋषी. हां हां हां. आणि ते काय आहे? ते मंदिर आहे का? ती मंदिर आहे का कालिका मातेचं मंदिर आहे ते. असं असं. तर इकडे पोचायला आपल्याला माहीत नाही, पण इकडे पोचायला आजी सांगते की जर तुम्ही बरोबर चढला तर 1 तासामध्ये चढाल. 1 तास. हां नाही चालेल, तेवढा तर टाईम लागणार. चालून गेले तर मग 1 तासात बी निघून जायचे. असं. हळूहळू दम खात गेले तर 1.5 तास बी लागून जाईल. चालेल. चला आपण आता चढायला चालू करू. आणि आपण जेव्हा चढायला चालू करतो ना तेव्हा बाजूला ना शंकराची मूर्ती बघायला भेटते बघा. चला पदार्थच चढायला चालू करू. 1 तासामध्ये पोचलं तर बरं होईल, कारण की आपल्याला वरती पण फिरायला जायचं आहे. म्हणजे असं मी प्लॅन केलेलं ना की त्या डोंगराला ना प्रदक्षिणा मारू आणि मग वरती जाऊया. बहुतेक ते पण जमणार नाही, कारण की आजी बोलली की असं असं काही नाही की प्रदक्षिणा पडायचं असं. मार्कंडेय किल्ला हा एक चौकी म्हणून वापरला जायचा, जेणेकरून आजूबाजूच्या गड किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी खूप मदत व्हायची. मार्कंडेय किल्ला हा तीर्थक्षेत्र असून इथे भाविकांची संख्या खूप कमी प्रमाणात बघायला मिळते. तर आम्ही आहे ना तिकडे खाली होते, खाली इकडे थोडं वरती आले ना, इकडे आपल्याला दगडात कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटतात बघा. हे जास्त नाही आहे, मला आजी बोलली खाली इथपर्यंत नाही आहे, फक्त त्या पोर्शनपर्यंत लोखंडी पायऱ्या आहेत. मार्कंडेय किल्ला हा फक्त 100 पैकी 10 लोकांना ठाऊक आहे. इथे चढण्यासाठी लोखंडी पायऱ्यासुद्धा बघायला मिळतात. थोडाच वर आल्यावर आपल्याला एक मंदिरसुद्धा बघायला मिळते. ज्यांना वरच्या मंदिरात दर्शन करता येत नाही ते इथेच दर्शन करतात. तर आम्ही आहे ना ते अर्ध्या पाटावरती पोचले. इकडे पोचायला ना 30 मिनटं लागतात. काही जास्त कठीण नाही आहे, फक्त थकायला खूप होते, कारण की ऊन जास्त लागते आणि परत चढण पण खूप जास्त अशी म्हणजे स्टीप आहे. तर त्या कारणाने ना खूप दम लागतो. आणि इकडे आल्यानंतर आहे ना समोरच आपल्याला देवांचे फोटो बघायला भेटतात, मस्त वाटतं. आणि आपला जो टार्गेट आहे तो आहे हा. सर्वात आधी आहे ना आपल्याला या इकडे यायचं आहे. हा मंदिर सगळे इकडे झूम करू नको. हा बघा, हा जो मंदिर सगळं दिसतो ना ऑरेंज, तिकडे यायचं आहे. आता हे दादा येतात ना, त्यांना विचारूया की जाण्यासाठी रस्ता कुठून आहे. काका तर हे फिरण्यासाठी कुठे आहे, म्हणजे आता इकडून कुठे यायचं आहे, म्हणजे पायवाट वगैरे काय? पायवाट तुम्हाला तळ्यावर जायचं आहे का कुठं वरती दर्शनाला? म्हणजे पूर्ण फिरायचं आहे मला. पूर्ण फिरायचं आहे का? मग तुम्ही आता ह्याच रस्त्याने मंदिर दिसत आहे का? हां हां, तिथं वरती जा. वरच्या मंदिर तिकडून काकांना विचारल्यावर त्यांनी प्रॉपर माहिती दिली की सर्वात आधी कुठे दर्शन केलं पाहिजे, आणि आम्ही काकांनी सांगितल्याप्रमाणे चालू लागलो. हो. आपण सर्वात आधी आहे ना त्या मंदिराकडे जाऊ, ते काका जे बोलले तिकडे. ते मंदिर एक्सप्लोर करत झालं की मग काका बोलले की वरती यायचं. वरती पण प्रॉपर ते मंदिर आहे, ते मेन मंदिर आहे. आणि मग ते वरचं मंदिर फिरलं ना खाली रामकुंड आहे या साईडला, ठीक आहे. पण आपल्याला जायचं इकडे, तर आपण आता मंदिराकडे जाऊ. इकडे तर सरळ चालत झाले. इकडे आहे ना झाडांची सावली आणि इकडे बसायला जागा पण आहे. आणि आमच्या पुढे जे माणसं चढली ना ते वरती चढून आले पण. खूप शांतता इकडे. आपण हे दादांना विचारतो इकडे वरती चढायला किती टाइम लगते? बहुत आगे, मतलब कितना टाइम लगता है? कोई आइडिया? नहीं ये मंदिर के ऊपर मतलब कैसा है, रास्ता कैसे है? इजी है? पत्थर वाली है?
आप लोग को यहाँ आए हो कितने टाइम 11:30 10:30 वरती जाऊया बहुतेक तरी 1 तास लागेल वरती चढायला. आता एक मंदिर लागेल तिकडे थोडंसं रेस्ट घेऊ दर्शन घेऊ मग वरती जाऊ. तिकडे आपण मस्त प्रॉपर फोटोज काढू व्हिडिओज काढू आणि मग तिकडे मग रेस्ट करून आपण मग निघून जाऊया. म्हणजे खाली रामकुंड पण एक्सप्लोअर करायचं. ज्याप्रमाणे आजीने सांगितलं होतं, थोडंच वर चढल्यावर आपल्याला कालिका मातेचं मंदिर बघायला मिळते. इथे जर तुम्ही येत असाल तर या मंदिरात नक्कीच दर्शन घ्या. तर आपण आहे ना या मंदिरात आहे ना दर्शन घेतलं आणि तेवढं त्यानं विपुलला दर्शन करायला पाठवलं आतमध्ये. आणि जसा हा बाहेर आला ना मी बॅग ओपन केली पाणी पिण्यासाठी. जशी बॅग खाली ठेवली ना हा जो माकड दिसतो ना हा 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 माझ्या बॅगेकडे आला. मला माहिती होतं हा बॅगेकडे येणार. मी बॅग जशी उचलली तसं विपुलच्या बॅगेकडे गेला. त्याने धरून ठेवलेली विपुलची बॅग. तर मग शेवटी काय केलं ह्याचा वापर केला सेल्फी स्टिकचा. पहिले आपल्याकडे काठी नसली ना सेल्फी स्टिक असेल ना दम देण्यासाठी तुम्ही वापरू शकतात. तुम्ही ब्रह्मगिरीला जर गेला असाल ना तर ब्रह्मगिरीला आहे ना असं काठ्या आहे ना विकल्या जातात 20-20 रुपयाला. ही माकडं त्याच्यावरती अटॅक नाही करता पाहिजे. पण ब्रह्मगिरीला मी जेव्हा गेलेलो होतो ना तेव्हा ह्याचा वापर केलेला मी. बॅग कोणाची पडली अरे हा ना. तर तुम्ही इथे येत असाल ना माकडांपासून थोडं लांबच राहा. शक्यतो त्यांना इग्नोर करा. त्यांना काय खायला देऊ नका. नाहीतर मग असं होते बघा एखाद्याची बॅग आहे ना घेतली असणार माकडाने आणि मग आता अशीच पडलेली इकडे आणि बहुतेक तो गेला असेल आता. तर शक्य तर तुम्ही माकडांना इग्नोरच करा. आपण जसा ब्लॉग बंद केला चल तू चल आपण जसा ब्लॉग बंद केला तेवढे तर समोर आम्हाला गुफा बघायला मिळते. आणि बघूया गुफेमध्ये काय बघायला वाटते. हे बघा इथे आतमध्ये गुफा आहे पण इकडे जाण्यास मनाई आहे. इकडे लिहिलेलं आहे कृपया गुफेमध्ये जाऊ नये. बहुतेक 2 गोष्टीमुळे असू शकते. इथे ही मार्कंड ऋषींची गुफा असू शकते किंवा ह्याच्यामध्ये जनावर असू शकते. त्या कारणाने हे असं सूचना लिहिली असेल. मार्कायचं आहे आता माझ्या बॅगेकडे येत होता. हे बघा इकडे मग गुफा आहे. मी आतमध्ये जाऊ शकतो पण जनावरांच्या भीतीने मी जात नाही आहे. तर आता आपण गुफा एक्सप्लोअर करून झालेली आहे. आपण आता वरच्या दिशेला जाऊया मंदिराकडे डायरेक्ट टॉपवरती. आणि टॉपवरती गेल्यावरती तिकडचे जे फोटोज व्हिडिओज जे आहेत ना ते खूप भारी येणार आहे. कारण समोर दिसणारा जो व्ह्यू आहे त्या व्ह्यूमध्ये सप्तशृंगी गडाचं खूपच चांगला. त्याला टाईम वेस्ट न करता आपण वरच्या दिशेला जाऊया मंदिर एक्सप्लोअर करायला. चल आम्ही आहे ना या दरीतून आले. हे जी पायवाट दिसते ना खाली तिथून आले आणि आम्ही हे चढत होते ना तर आमच्या पुढे सगळे जी मंडळी होते ना ते आता भेटलेत. तर दादा मला एक विचारायचं आहे की वरती काय काय बघायला वाटते. वरती मंदिर आहे बाबा बिन आहे बाबाजी बी आहे तिथं खाली आहे थोडं खाली बाबा आहे खाली. आणि मग तिथं पाणी प्यायचं मग पाणी प्यायचं पाणी पण हो आहे बाबाकडे आहे सर्व आहे तिथं कुंड पण आहे आंघोळ करायचं तिथं सर्व. आता किती वेळ लागेल वरती पोहोचायला. तरी 10-15 मिनिटं 10-15 मिनिटं फक्त. बरं हळूहळू चढायचं हां 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 तिथनं. बरं आपण तर थोड्याच वेळ तिकडे जाऊया वरती 10-15 मिनिटं. हां 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 बरोबर. भाऊचं पण आहे दोघांचं आहे. तिथे पाणी पण आहे वरती बरं हो, हो, का हो. थंड एकदम गार पाणी मिळेल. हां त्यासाठीच मी म्हणजे पाण्याची बाटली जी आहे ना ते खाली करतोय. गार पाणी देणार बाबा तुम्हाला. असं असं चालेल. तुम्ही कुठून आले तसे पिंपळनेर. पिंपानेर. बरं बरं साखर चालेल चला हो हो.
आता आपण 10-15 मिनिटं तिकडे वरती पोचू. जसं दादाने सांगितलं तिकडे मंदिर आहे, कुंड आहे, प्यायचं पाणी आहे आणि तिकडे एक महाराज भेटतील. तर महाराजांशी आपण भेट करूया, त्यांच्याशी आपण थोडंफार विचारपूस करूया, म्हणजे इथला इतिहास काय आहे काय आहे. ठीक आहे, तर आपण आता डायरेक्ट मंदिरात भेटूया. चला. वर पोहोचल्यावर आपल्याला एक अशी जागा बघायला मिळते जिथे मार्कंड ऋषी तपश्चर्या करायचे. इथलं रहस्य हे अजूनही काही गोष्टींमध्ये दडलेलं आहे. आणि थोडंच वर आल्यावर आपण येऊन पोचतो मार्कंड ऋषींच्या मंदिराकडे. मार्कंड ऋषी हे महादेवाचे परमभक्त आणि चिरंजीव म्हणजेच अमर मानले जाणारे थोर ऋषी आहेत. त्यांनी आपल्या शिवभक्ती आणि महामृत्युंजय सिद्धीने यमावर विजय मिळवून अल्प आयुष्यावर मात केली होती. मंदिरासमोर आपल्याला सप्तशृंगी गडाचे देखील दर्शन मिळते. फायनली आपण आले तिकडे. माझी खूप इच्छा होती सप्तशृंगी गडाला व्हिजिट करण्याचा, सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती. बट अनफॉर्च्युनेटली नाही जाऊ शकत, कारण की टाइम खूप कमी आहे. जवळपास म्हणजे आता आम्हाला उतरतानाच 1 तास लागेल, परत जेवायला जातील त्याच्यामध्ये 2 तास जातील. असं करता करता संध्याकाळ होईल. परत आम्हाला डॅम फिरायचा आहे. तर आम्ही डॅम बघितलेला ना, तो बघा, हा डॅम आहे, तो हा दिसतो ना, तो डॅम पण फिरायचा आहे. आणि फक्त एकच ठिकाण राहून गेलं, ते म्हणजे सप्तशृंगी गडाचं दर्शन. आता फक्त आपण लांबूनच दर्शन करूया, थोडेफार फोटोज काढू, व्हिडिओज काढू आणि आपण निघू. आणि आपल्याला जे महाराज भेटले होते ना, त्यांच्याकडनं थोडी या गडाबद्दल माहिती काढून घेऊया, या गडाचा इतिहास जाणून घेऊया. आपण थोडं बाबांकडून माहिती जाणून घेऊया. आदेश 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 बाबा, तू एकटेच राहता तिकडे? हो. हे आपले महाराज आहेत जे इथे मंदिरामध्ये आपण पुजारी आहेत का? आपले महाराज आहेत जे पुजारी आहेत आपल्या मंदिरामध्ये. थोडं आपण आहे ना गडाबद्दल, या जागेबद्दल थोडा इतिहास जाणून घेऊया, ह्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. महिषासूर राक्षसाच्या वधानंतर आई भगवतीने या गडावरती घाण झाली होती. मग आई भगवतीने सांगितलं मार्कंडेश्वरांना की बाबा हे आता साफसफाई करून टाका आणि मी जरा विश्राम करते. मग त्यानंतर मार्कंडे बाबांनी इथून जटा डायरेक्ट काशी विश्वनाथला टाकली आणि तिथून पाणी आणलं आणि महाप्रलय होऊन पूर्ण गडाची स्वच्छता झाली आणि पूर्ण गडावरती जेवढे कुंड आहेत ते सगळे भरून घेतले. हे पाणी काशी विश्वनाथचं आहे. मग त्या लोकांची अवस्था झाली की इथलं पाणी कुठे चाललं, तर 33 कोटी देवी देवता इथं आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की बाबा थोडं पाणी आम्हाला बी ठेवा. मग शिवच्या कृपेने, शिवच्या आदेशानुसार त्यांनी जटा काशीतून काढली. तर 33 कोटी देवी देवतांनी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला आणि म्हटलं 100 बार काशी 1 बार मार्कंड ऋषी. अशी ही मार्कंडे मुनींची ही आख्यायिका आहे. आणि सोमवती अमावस्याला इथे यात्रा भरते, तेव्हा 33 कोटी देवी देवता मानवाच्या रूपात येतात. ते जपानी बिनी काय गार मार्कंडे मुनींचं. तरी आता मी आलो, हे इथे जे बाजूला होतं ते काय आहे, म्हणजे कुठे हे बाजूला ते कमंडलू कुंड आहे. कमंडलू कुंड. ते ऋषी महाराज तपश्चर्याला बसतात, ते कुंड असतं हा, ना, हा. ते कुंड आहे. कमंडलू सारखा आकार आहे ना. पाणी खूपच गोड लागतंय. मग हे काशीचं पाणी आहे ना. असं मग येऊ मग हो, आम्ही. या चालेल. धन्यवाद. या जय महाराज. जय माता. तर आता आपण थोडी बाबांकडनं माहिती जाणून घेतलं आहे, थोडा इतिहास जाणून घेतला आहे या जागेबद्दल. तर आता आम्ही खालच्या दिशेला चाललो आहे, म्हणजे खाली जागा आहे जे तुम्हाला दाखवतो पुढे, ते सुद्धा एक्सप्लोअर करायचं आहे. आता आपण डायरेक्ट आहे ना त्या जागेवरती भेटूया. चला. असेच आम्ही खालच्या दिशेने जाऊ लागलो आणि खाली आल्यावर आपण येऊन पोचतो रामकुंडाच्या बाजूच्या मंदिराकडे. इथे सप्तशृंगी माता, भगवान शिव आणि मार्कंड ऋषींची मूर्ती आहे. तर आपण जे वरून मंदिरसारखं बघितलेलं ना, आपण इकडे आलो. हे मंदिर खूपच मस्त वाटते.
आतमध्ये आहे ना, आतमध्ये मार्कंडेय महर्षींची मूर्ती आहे. तर खाली आपण आलेलं ना जे मंदिर बघितलं, आजूबाजूला अजून 2 मंदिर आहेत. त्याच्यामध्ये काही म्हणजे असं विशेष नाही आहे. त्याच मूर्त्या आहेत जे आपल्याला या खालच्या मूर्त्या आपल्या खालच्या मंदिरामध्ये मूर्त्या बघायला भेटल्या. जसं की मार्कंड ऋषींची मूर्ती, परत सप्तशृंगी मातेची मूर्ती, परत महादेवाची मूर्ती आणि शिवलिंग. बस असंच काहीतरी मला म्हणजे दुसऱ्या मंदिरात सुद्धा बघायला भेटलं. त्यात सगळं विशेष नाही आहे. तर येत असेल तर फक्त हा जो मंदिर आहे ना खालचा, हा फक्त एक्सप्लोर करा आणि इथूनच तुम्ही जाऊ शकता परत. तर आम्ही आता परतीच्या प्रवासात जातो आहे आणि आता बघतो कुठेतरी हॉटेल वगैरे भेटला ना, हॉटेलमध्ये थांबू, जेऊ. कारण की आम्ही जेवलेलं नाही. आता किती वाजले माहिती? 3:30 वाजले. 3:30 बरं, 3:30 वाजल्यात आणि काहीच खाल्लेलं नाही आहे. तर आता आम्ही खाली जातो. खाली आपण आपली बाईक स्टार्ट करू आणि बघ डायरेक्ट हॉटेल शोधूया. जिथे हॉटेल भेटेल तिथे आपण मग ब्लॉग स्टार्ट करू. ठीक आहे? तर मग आपण आता डायरेक्ट हॉटेल पाशी भेटू. चला. असेच आम्ही खाली उतरू लागलो आणि खाली उतरत असताना आम्हाला मार्कंडेय किल्ल्याच्या बाजूला असलेले 2 किल्लेसुद्धा बघायला मिळाले. ते म्हणजे धोडक किल्ला आणि रावल्या आणि झावल्या किल्ला. तर आम्ही आहे ना बाईक पार्क केली आणि जवळपास खूप बेकार खराब रस्त्यामधनं आम्ही आले. पाठ दुखायला लागली माझी बेकार. आम्हाला एक हॉटेल भेटलं, भूक लागलेली ना खूप. ते हॉटेल भेटलं म्हणजे जसं आम्ही मुलणे गावातून निघाले ना तसंच आम्हाला इकडे फर्स्ट जो हॉटेल भेटला तर आम्ही तिकडे थांबतो कारण की खूप भूक लागली आहे. आता ऑर्डर केलेलं आहे. ऑर्डर आला की मग तुम्हाला दाखवतो. आणि मग जेवून आहे ना आपण डॅमवर जाणार. डॅम तुम्हाला माहिती आहे कुठे? इथे हे जे दिसतं ना हे डॅमचं आहे. ह्याच्या मागे डॅम आहे, ओझरखेड डॅम. खूपच मस्त वाटत होतं. आम्ही जेव्हा रस्त्यावरनं आले ना खूपच म्हणजे सिनिक रूटसारखं वाटत होतं. तर एकदा आम्ही म्हणजे विचार करतो आहे, म्हणजे विपुलला खूप इच्छा होते की ओझरखेड डॅम एकदा तरी बघून जाऊ आणि खूप मस्त वाटत होतं. तर मी मागवलेली आहे नाशिक आणि त्रिंबकच्या साईडची आहे ना मोस्ट स्पेशल डिश शेवभाजी आणि भाकरी. आता आहे ना मी जेवतो आणि मग जेवण आहे ना आम्ही दोघं आहे ना तिकडे डॅम बघायला जाऊ. मग डॅमच्या तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की डॅम किती भारी आहे. तुम्ही बघितलं नसेल आय गेस. डॅमच्या बाजूने रायडिंग करताना आहे ना मी मोबाईल लावलेला नव्हता, तर त्या कारणाने काय मी शूट नाही केलं असेल. तर तुम्ही बघितलं असेल ना, राईट? तिकडे गेल्यानंतर तुम्ही बघतील ना किती भारी डॅम आहे. ठीक आहे, तो तिकडे गेल्यानंतर दाखवतो. तर बेसिकली आम्ही आहे ना तिकडे त्या हॉटेलमध्ये होते आणि इकडे आहे ना 2 लेअरची चढण आहे. बाईक चढवली इकडे आणि आता मी इकडे स्वतःच चढला डॅम बघण्यासाठी. आधीच मला ट्रेकिंग करून आता थोडं कंटाळा आला कारण की मी खूप थकलो आहे ना आणि फक्त डॅम बघायला आलेलो. शपथ हे देखो. प्रॉपर सनसेटच्या टायमाला आले. सन तसा एकदम खाली गेलेला नाहीये, बट स्टील सनसेट होईल. आता आम्ही सनसेटची वाट नाही बघू शकत कारण आम्हाला खूप लेट होणार आहे. आम्ही जवळपास 11-12 वाजता रात्री घरी पोचू. त्या कारणाने आम्ही सनसेटची वाट नाही बघणार, फक्त डॅम बघण्यासाठी आलेले. आणि व्ह्यू जर बघा. सो गाईज आमचं झालेलं आहे डॅम फिरून. डॅमवरती मस्त फोटोज व्हिडिओज काढले आहेत. खूप म्हणजे शांतता आहे इकडे आणि खूप मला आवडला हा डॅम. तर मी नाशिकला कधी आला ना तर नक्कीच या डॅमला परत व्हिजिट करेल कारण की खूपच ब्युटिफुल आहे. आता ऍक्च्युली ना सनसेट होतोय आणि अंधार पण होईल. तर अंधार होण्याच्या आधी आहे ना आम्ही निघतो कारण की आम्हाला खूप उशीर झालेला आहे. कारण की इकडे नाशिकचे जे रोड्स आहेत ना खूप बेकार म्हणजे खड्ड्यांनी पूर्ण भरलेलं आहे. आम्ही आहे ना तर निघतो. आणि एक नक्कीच सांगेल की हा ट्रेक आहे ना माझ्या लाईफचा बेस्ट ट्रेक असणार आहे. कारण तुम्हाला सांगतो, मी 200 किलोमीटर
कधीच आयुष्यामध्ये माझ्या बाईक चालवलेली नाहीये, ते पण कंटिन्यू. आणि जर बघायला गेलं ना, एवढं लांब पाठवणं हे खूप अवघड असते. सो ऑल थँक्स टू मम्मी पप्पा ज्यांनी एवढं लांब पाठवलं मला ट्रेकसाठी. बाकी हा ट्रेक खूप आठवणीत राहील, कारण की एवढं लांब मी कधीच ट्रॅव्हल करून ट्रेक नाही केलेला भेटत. आणि मम्मी पप्पाने तसंच परमिशन देऊन टाकली. सो त्यामुळे मी हा ट्रेक करू शकलो आहे. सो हा ब्लॉग आहे ना इथेच एंड करतो. आय होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तो परत भेटू पुन्हा एकदा नवीन मजेदार ब्लॉग सोबत. टेक केअर. बाय बाय.